Hello friends, here I am going to explain the poem Ozymandias in Marathi. ओझोमॅन्डियस ही कविता एका रोमॅन्टिक कवीने लिहिलेली आहे पी.बी. शेली. पी.बी. शेली रोमॅन्टिक काळातला एक गाजलेला कवी आहे. त्यांनी अनेक प्रसिद्ध कविता लिहिल्या, जशा ओड टू वेस्ट विन असेल, क्वीन मॅप, ॲडोनाईज, टू अ स्कायलार, द क्लाउड. या सगळ्या कवितांमध्ये कवीने आशा, निराशा आणि प्लॅटॉनिक लव यासंबंधी अनेक विषय आपल्या कवितेंमध्ये त्यांनी घेतलेले आहेत. अशा या कवीची ही अतिशय सुंदर कविता आहे ओझोमॅन्डियस. ओझोमॅन्डियस हा एक राजा, जे ग्रीकमध्ये सर्वच राजांना ओझोमॅन्डियस म्हटलं जातं. तर इजिप्तमधल्या रॅम्सेस सेकंड त्याला ओझोमॅन्डियस असं म्हटलं जातं. तर ही जी कविता आहे त्या राजाबद्दल आहे असं आपल्याला सुरुवातीला वाटतं. ही कविता 14 ओळींची सॉनेट या पद्धतीत, इंग्रजीत सॉनेट आणि मराठीमध्ये याला सुनीत काव्यप्रकार असं म्हटलं जातं. सुनीत काव्यप्रकार म्हणजे 14 ओळींचे कविता. ही कविता 2 कडव्यांमध्ये डिवाईड केली आहे. पहिला 8 ओळींचा कडवं, त्याला ऑक्टेव म्हटलं जातं, आणि नंतरच्या 6 ओळी त्याला सेस्टेट म्हटलं जातं. तर अशी ही जी कविता आहे, या कवितेमध्ये ज्या राजाचं वर्णन आलेलं आहे, त्या राजाचा पुतळा जो इजिप्तमधल्या डेझर्ट लँडमध्ये बांधला गेला होता, आज त्याची अवस्था कशी झालेली आहे याचं चित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे. आपण याचं डिटेल वर्णन पुढे कवितेत पाहणारच आहोत. ह्या रोमॅन्टिक काळातला कवी पी.बी. शेली, त्याचा जन्म 1792 आणि मृत्यू 1822मध्ये झालेला होता. रोमॅन्टिक स्कूल ऑफ पोएट्रीमधला एक नामवंत कवी, म्हणून त्याला रोमॅन्टिक कवी असं म्हटलं जातं. त्याच्या कवितेमध्ये आशा आणि निराशा असे दोघं मानवी जीवनाचे पैलू आपल्याला पाहायला मिळतात. आणि कवितेबद्दल बोलायचं म्हटलं तर ही जी कविता आहे, ही कविता मानवी क्षणभंगुरतेचं एक सुंदर असं प्रतिबिंब आहे. ओझोमॅन्डियस हे जे टायटल घेतलेलं आहे, हे एक ग्रीक नाव आहे. ओझोमॅन्डियस इज अ अल्टरनेट नेम ऑफ द किंग इजिप्तियन रॅम्सेस सेकंड. यावरून ते टायटल घेतलेलं आहे. द किंग ओझोमॅन्डियस डॅमेज स्टॅच्यू, म्हणजे त्याचा भग्न झालेला जो पुतळा आहे तो रूपकात्मक इथं आपल्याला सांगतोय की सत्ता आणि संपत्ती ह्या दोघांवर कधीच गर्व करू नका, कारण मानवी जीवन एक क्षणभंगूर आहे आणि ते कधी ना काही नष्ट होणार असतं. आणि म्हणून कवितेचा मुख्य विषय आहे नथिंगनेस. हा मुख्य विषय ह्या कवितेत चर्चिलेला आहे. ओझोमॅन्डियस ही कविता 14 ओळींची, त्याच्यातल्या पहिल्या ह्या 2 ओळी इथं मी एक्सप्लेन करणार आहे. ह्या कवितेचा जो स्वर आहे हा उपहासात्मक आहे. कवीने उपहासात्मक त्या स्टॅच्यूच्या रूपकात्मक याच्यातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक गर्भित अर्थ आपल्याला इथं कवी सांगतोय की वरवर पाहता ही कविता एक ओझोमॅन्डियस राजाचा वर्णन आहे असं वाटतं, पण ही कविता मात्र मानवी जीवन किती क्षणभंगूर आहे. कलाकाराची कला कायम राहते, पण मानवी जीवन हे मात्र
क्षणभंगूर आहे हे या कवितेतून कवीला सांगायचं आहे. या सुरुवातीच्या पहिल्या 2 ओळींमध्ये कवी स्वतः स्पीकर I met a traveler from antique land who said 2 vast trunkless legs of stone. कवी तर म्हणतोय की या ठिकाणी स्पीकर जेव्हा त्या अँटिक लँडकडून येणाऱ्या वाटसरूला भेटला तर तो वाटसरू सांगतोय, मी त्या डेझर्टमध्ये 2 vast trunkless legs of stone, 2 प्रचंड भव्य असे पाय की ज्याच्यावर धड नव्हतं, असे पाय मी पाहिले. तुम्हाला या चित्रामध्ये दिसत असतील की हे 2 या ठिकाणी असलेले वरती धड नसलेले हे 2 पाय ते त्या वाटसरूला त्या वाळवंटातून येताना दिसले. पुढच्या 6 ओळींमध्ये कवी म्हणतोय, स्टँड इन द डेझर्ट. नाऊ दिस स्टॅच्यू स्टँड इन डेझर्ट. व्हेअर इट इज बिल्ड? इट इज बिल्ड इन डेझर्ट. तो वाळवंटामध्ये बांधलेला किंवा वाळवंटामध्ये असलेला हा तिथं उभा आहे. नियर देम ऑन द सँड हाफ संक अ सॅटर विसेज म्हणजे चेहरा, फेस. कवीला सांगायचं आहे की त्या 2 पायांजवळ खाली त्याच्या पायथ्याशी वाळूमध्ये अर्धवट वाळूत मलिन झालेला चेहरा, भग्न झालेला चेहरा तिथं होता. आणि ह्या चेहऱ्यावर काय होतं? हुज फ्राऊन अँड रिंकल लिप्स अँड स्नियर ऑफ कोल्ड कमांड. त्या चेहऱ्यावरचे भाव होते रागाने आठ्या पडलेल्या होत्या, ओठांवर सुरकुत्या पडलेल्या होत्या आणि चेहऱ्यावरचा भाव हा हुकमी होता. या ठिकाणी हा पुतळा भग्न झाला आहे, धड खाली पडलं आहे, पण चेहऱ्यावरचे भाव मात्र अजूनच जसेच तसे आहे. त्याच्या कपाळावरच्या आठ्या असतील, चेहऱ्यावरचा हुकमी भाव, गर्व, अहंकार आणि ओठांवरच्या ज्या सुरकुत्या आहेत त्या मात्र अजून जशाच तशा आहे. हे वाटसरू स्पीकरला सांगतोय. अजून तो म्हणतोय, टेल दॅट इट स्कल्पचर वेल पॅशनरीड. त्या कलाकाराने, शिल्पकाराने हे जे सगळे भाव आहेत, हे भाव आपण सहज वाचू शकू इतके सुंदर हुबेहूब कोरलेले आहे. विच ॲट सर्वाईव्ह. आणि तेच फक्त जिवंत आहे. त्या कलाकाराची कला, त्याचं कौशल्य फक्त जिवंत आहे कारण त्याने त्या पुतळ्यात जे काही कोरलेलं आहे ते हुबेहूब प्रत्येकाला भावतंय, वाचता येतंय. स्टॅम्प ऑन दिस लाईफलेस थिंग. त्याने त्या सगळ्या गोष्टी अतिशय हुबेहूब त्या लाईफलेस थिंग म्हणजे दगडामध्ये कोरलेले आहेत. द हँड्स दॅट मॉक. ही पोर्ट्रेड एव्हरीथिंग. त्या स्वतःच्या हातांनी त्याने ते सगळं काही हुबेहूब पोर्ट्रेट केलं आहे, चित्रित केलेलं आहे. अँड दॅट हार्ट द फेड. अशा पद्धतीने हे सगळं पाहून कवी म्हणतोय, तो वाटसरू म्हणतोय की पुतळा भग्न झाला आहे पण पुतळ्याच्या चेहऱ्यावरचे जे भाव कलाकाराने कोरलेले आहे ते आजही अजरामर आहे. म्हणजे त्याची कला जिवंत आहे हे कवीला इथं सांगायचं आहे. ह्या 8 ओळींचं वर्णन ह्या पुढच्या स्लाईडमध्ये दिलेलं आहे. आणि त्यानंतरच्या ज्या 6 ओळी आहेत त्याच्यात पुढे तो ट्रॅव्हलर म्हणतोय, नाव ही कंटिन्यू अँड ऑन द पेडस्टल. पेडस्टल म्हणजे ज्या ठिकाणी पुतळा बांधला जातो त्याच्या खाली जी प्लिंथ उभी केलेली असते, ज्या प्लिंथवर किंवा बेस असतो त्याला पेडस्टल म्हणतात. आणि तिथं एक शिलालेख कोरलेला असतो आणि त्या शिलालेखामधले शब्द, दीज वर्ड्स ॲपियर. त्या शिलालेखावर काय कोरलं आहे? तो राजा ज्या वेळेला होता त्यावेळेला त्याची इच्छा होती माझा पुतळा बांधला जावा आणि तिथं लिहिलं जावं की मी कोण आहे. आणि म्हणून ते म्हटलं आहे, माय नेम इज ओझोमँडियस. तो म्हणतो मी ओझोमँडियस आहे, किंग ऑफ द किंग्स, राजांचा राजा. लुक ऑन माय एम्पायर, लुक ऑन माय वर्ल्ड. माझं साम्राज्य बघा. हे माहिती, हाऊ आय एम माहिती, मी किती प्रबळ आहेत. अँड डिस्पियर. हे सगळं माझं साम्राज्य, मी राजांचा राजा, मी ओझोमँडियस.
हे सगळं त्या शिलालेखामध्ये जे शब्द कोरले आहेत, ह्या कोरलेल्या शब्दातून सुद्धा त्याचा अहंकार झळकत आहे. आणि अशा प्रकारचं हा गर्व, अहंकार या ठिकाणी त्या पुतळ्याच्या खाली जो शिलालेख आहे त्याच्यातून सुद्धा आपल्याला भावतो आहे. पण कवी पुढच्या 3 लाईनमध्ये म्हणतोय, नथिंग बिसाइड्स रिमेन. सगळं आहे पण आता काही शिल्लक नाही आहे. पुतळा भंगून गेला आहे. राजाचं साम्राज्य संपून गेलेलं आहे. राऊंड अँड डिके. तो पुतळा जमिनीवर पडलेला आहे आणि आता तो भग्न झालेला आहे. ऑफ दॅट कोलॉसल रे. आणि मात्र प्रचंड भव्य तडे त्याला गेलेले आहेत. बाउंडलेस अँड बेअर. अशा ओशाड, अशा वाळवंटात तो उभा आहे. द लोन. कसा आहे? एकटा. अँड द लेवल सँड स्ट्रेच फार अवे. दूर दूरपर्यंत कुठेच त्या साम्राज्याच्या खुणा उरलेल्या नाही आहेत. आणि म्हणूनच कवीला म्हणायचं आहे, काळाच्या ओघात सगळं काही नष्ट होतं, मग विनाकारण सत्ता आणि संपत्तीचा अहंकार करण्यात काही अर्थ नाही आहे. कारण मानवी जीवन क्षणभंगूर आहे. काळाच्या ओघात सगळं नष्टच होणार आहे. मग विनाकारण अट्टहास का, अहंकार का? आणि फक्त कायम चिरकालीन राहतं ते कलाकाराची कला ही कायम जिवंत असते. जशा कवीच्या कविता आजही आपण अभ्यासतो आणि अनेक पद्धतीने त्याचा सुंदर संदेश अभ्यासतो, तसं कलाकाराची कलासुद्धा आज अजरामर आहे या पुतळ्याच्या रूपातून. पण ज्याचा पुतळा आहे त्याचं साम्राज्य, त्याच्या कोणत्याच गोष्टी आज उरलेल्या नाहीत, हे कवीला इथं सांगायचं आहे. असा हा भग्न झालेला पुतळा या कलाकाराने कोरलेल्या जे भाव आहेत त्याच्यावरून त्या ओझोमँडियस राजा कसा आहे याची कल्पना आपल्याला येते. मला असं वाटतं ही कविता तुम्हाला समजली असेल. थँक्यू व्हेरी मच.